रियाला आज उठायला खूप उशीर झाला होता. अंथरुणात पडल्या पडल्याचं ती ओरडली. रिया म्हणते, दिस मला लवकर का नाही उठवलं तू? बघ किती उशीर झाला यार, तुझ्यामुळे. सीमा म्हणते, माझ्यामुळे काय ग? दोनदा हाक मारली पण तू उठलीच नाहीस. उठ आता, आवर पटकन. आज रियाचा इंटरव्ह्यू होता आणि आधीच तिला उशीर झालं होतं. तिने कसं बस सगळं आवरलं आणि ती ऑफिसच्या अड्रेसवर पोहोचली. ती धावत पळत लिफ्ट जवळ आली. आधीच त्या लिफ्टमध्ये एक तरुण होता. लिफ्टचं दार बंद होत होतं. रिया म्हणते, एक्सक्यूज मी. रियाने हात उंचावून त्याला लिफ्ट थांबवायला इशारा केला. त्या तरुणाने लिफ्टच्या दारामध्ये पाय अडकवला आणि लिफ्ट थांबली. रिया धावत त्या लिफ्टमध्ये पोहोचली. रिया म्हणते, थँक्यू सो मच. पूर्णविराम 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 पूर्णविराम. आय एम ऑलरेडी गेटिंग लेट. तरुण, विच फ्लो? रिया म्हणते, 5वा फ्लो. त्याने 5वा नोची बटन प्रेस केली. रिया तिच्या हातातील फाईल्स नीट करण्यात बिझी होती आणि तो तरुण तिला नीट निरखून बघत होता. रियाने फुल स्लीव्हज चा हाफ व्हाईट शर्ट घातला होता आणि ब्लू कलरचा अँकल लेंथ पण त्यावर तिने पेन्सिल हिल्सची ब्लॅक सँडल घातली होती आणि केसांचा मेसी बन केला होता. डोळ्यांवर ब्लू कलरची छटा असलेला चष्मा आणि त्यातून चकाकणारे तिचे चॉकलेटी कलरचे गहिरे डोळे. गोऱ्या वर्णाची रिया आज खूप सुंदर दिसत होती आणि त्यामुळे त्या तरुणाची नजर तिच्यावरून हटत नव्हती. रिया म्हणते, फर्स्ट टाइम. तो तरुण म्हणतो, नो, मी इथेच जॉब करतो. रिया म्हणते, नो, फर्स्ट टाइम मुलगी बघितली का? रियाने रागाने नजर रोखत त्याला प्रश्न केला. तिच्या या प्रश्नावर तो चांगलाच गोंधळला आणि इकडे तिकडे बघू लागला. रियाचा फ्लो आला तशी लिफ्ट थांबली. रिया लिफ्टमधून बाहेर पडली. ऑफिसच्या लॉबीमध्ये पोहोचताच तिने सगळ्यांत आधी रिसेप्शनला जाऊन तिचा इंटरव्ह्यू असल्याची माहिती दिली. तिच्या आधी तिथे ऑलरेडी 3 लोक बसलेले. रिया तिचा नंबर येण्याची वाट बघू लागली. तिच्या आधी एक मुलगी गेली. ती 15 मिनिटात परत आली. तिचा पडलेला चेहरा सांगत होता की इंटरव्ह्यू चांगला नाही गेला. त्यानंतर दुसरा आणि मग तिसराही तसाच बाहेर आला. आता रियाला जाम टेन्शन आलं होतं. ती पाय हलवत तिला बोलावण्याची वाट बघत होती. रिसेप्शनिस्ट म्हणतो, मिस रिया सबनीस. रियाचा नाव घेताच रिया घाबरत आत गेली. रिया म्हणते, कॅन आय कम इन सर? येस. समोरून आवाज आला तशी ती आत आली. समोर इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती ही पाठमोरी बसली होती. रियाने हळूच दार लावून घेतलं. ती टेबलच्या पुढे येऊन उभी झाली. रिया म्हणते, सर. तिच्या हाकेने फाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला अभिषेक पटवर्धन गर्रकन खुर्चीवरून फिरला. रिया त्याला बघतच राहिली. त्याने 3 पीस ब्राऊन कलरचा सूट घातला होता. त्याचे डार्क ब्राऊन डोळे त्याला खूप सूट करत होते. त्याने हलकी पण खूप छान अशी शेपमध्ये दाढी ठेवली होती आणि केसांना जेल लावून सेट केलं होतं. एकंदरीत तो आकर्षक असा पुरुष होता, ज्याला बघून पहिल्यांदा शर्वरी भान हरवली होती. मिस रिया. रिया म्हणते, येस सर. अभिषेक म्हणतो, युअर फाईल प्लीज. रियाने तिची फाईल पुढे केली, पण ती एकटक त्याला बघत होती. ती मनातल्या मनात पुटपुटली, सरू, दिस इज युअर रिसेप्शन प्लेस. काहीही झालं तरी इथेच जॉब करायचंय तुला. कसला भारी बॉस आहे यार. अभिषेक म्हणतो, ओके. MBA मध्ये टॉप केलाय तुम्ही? रिया म्हणते, येस सर. अभिषेक म्हणतो, मग ऑफिस स्टाफला लगेच चार्ज अप करण्यासाठी काय सुचवाल? रिया त्याच्या या प्रश्नावर जरा थांबली आणि विचार करून बोलली. रिया म्हणते, सर, ओरली सांगू की डेमो देऊ? तिच्या या उत्तरावर अभिषेकने एक स्माईल केली आणि त्याच्या सीटवरून उठता बोलला, ऑफकोर्स, डेमो, कम विथ मी. अभिषेक त्याच्या केबिनमधून रियाला घेऊन बाहेर आला. तिने स्पीकरमध्ये एक अनाउन्समेंट केली. रिया म्हणते, हॅलो एव्हरीवन. तुमच्यासाठी एक स्पेशल गेम आहे. आय होप you'll एन्जॉय इट. संपूर्ण स्टाफ तिला बघू लागला. कोण आहे ही अशी कुजबूज करत सगळे अलर्ट होऊन ऐकू लागले. तिने सगळ्यांना एकत्र कॉन्फरन्स रूम यायला सांगितले. तिने ऑफिस स्टाफचे 3 ग्रुप बनवले. प्रत्येकाचे पाय एकमेकांशी स्कार्फनी बांधून त्यांची चेन बनवली. पूर्णविराम मध्ये हुला हुप्सचे 5 सर्कल्स ठेवले. प्रत्येक टीमला एका रांगेत हुला हुप्स न हलवता न पट्टा ते सरकली क्रॉस करायचे होते. तिन्ही टीम खूप एक्सायटेड होती गेम खेळण्यासाठी. खूप मस्ती करत पळत उठत एक टीम जिंकली. सगळ्या स्टाफमध्ये एक वेगळा उत्साह दिसत होता. 1 तासभर तरी त्यांची मस्ती सुरू होती. अभिषेक सगळं बघत होता. रियाने गेम संपलाय, आता परत आपापल्या डेस्कवर जाऊन काम करण्याची त्यांना विनंती केली.
संपूर्ण स्टाफ परत कामाला लागला. वेगळ्या उत्साहात सगळे काम करताना दिसले. रिया म्हणते दस स्कॉल टीम बिल्डिंग गेम यांनी टीमची बॉन्डिंग छान होते आणि गेम खेळल्यामुळे स्टाफमध्ये उत्साह तयार होतो. अंडे फील रिफ्रेश. अभिषेक म्हणतो गुड, उद्यापासून जॉईन करा. रिया म्हणते व्हॉट यू मीन. अभिषेक म्हणतो येस यू आर सिलेक्टेड. रिसेप्शनमध्ये तुला जॉईनिंग लेटर मिळेल. अभिषेक त्याचा कोट नीट करत त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. रिया जाम खुश झाली. तिला हवी ती जॉब मिळाली होती. ती जॉईनिंग लेटर घेऊन नाचतच घरी आली. रिया म्हणते DSSSS हे बघ काय आहे. सीमा म्हणते काय आहे. रियाने सीमाला गर्रकन फिरवलं आणि तिच्या पुढे जॉईनिंग लेटर नाचवत बोलली. रिया म्हणते मला जॉब मिळाली आहे, ती पण कॉर्पोरेट ऑफिसमध्ये. सीमा म्हणते वाव दॅट्स द ग्रेट न्यूज. थांब तुझ्या जिजूला कॉल करून आईस्क्रीम आणायला सांगते. मस्त सेलिब्रेट करूया. रिया म्हणते चालेल. आलेच मी फ्रेश होऊन. रिया नाचतच तिच्या रूममध्ये गेली. सीमा तिची मोठी बहीण होती. आई वडील नाशिक ला राहतात. वडील मोहनराव सबनीस बँकेत कामाला होते. आई सुनीता गृहिणी होती. रियाचा इंटरव्ह्यू असल्यामुळे ती सीमा कडे मुंबईला आली होती. सीमा आणि तिचा नवरा दोघेही तिला नीट सांभाळत होते. चंचल स्वभावाची रिया जरा बिनधास्त होती, पण तितकीच स्वप्नाळू होती. तिची स्वप्न तिला खूप जास्त प्रिय होती आणि तिला ती सगळीच पूर्ण करायची होती.